अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी पूजा आपल्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करून अशी स्वामींची मी प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. श्रावण महिना अत्यंत पवित्र महिना सुरू आहे आणि या महिन्यामध्ये केलेली प्रत्येक सेवा, केलेले प्रत्येक कार्य, केलेली प्रत्येक पारायण आपली फलत्वास जातात. आणि याच पावन महिन्यामध्ये आपल्याला जर भगवान विष्णूंची सेवा करायची असेल तर ती कशी करायची, आणि सगळ्यात सुंदर, सगळ्यात प्रभावशाली आणि सगळ्यात अनुभव सिद्ध सेवा अशी कोणती आहे, तर ती सेवा म्हणजे 3 रात्रीची व्यंकटेश स्तोत्राची सेवा. हो, खूप सुंदर असे अनुभव येतात या सेवेने. ही सेवा कोणीही करू शकता. दिवसा करतो आपण, दररोज बोलतो नित्य सेवेमध्ये, तर ती आहे नित्य सेवा. आणि ज्यावेळेस आपण रात्रीची 3 रात्रीची सेवा करतो ती असते आपली संकल्पयुक्त केली जाणारी सेवा. खरं तर ही सेवा 21 दिवसांची, 41 दिवसांची देखील करतात. पण ज्यांची इच्छा आहे की मला इतका दिवस करता येणार नाही, मला 3 रात्रीमध्ये ही सेवा करायची आहे, किंवा या भरपूर लोकांना याचे अनुभव आलेले आहेत आणि मलाही अनुभव घेऊन बघायचा आहे, मला ही सेवा करून बघायची आहे असं देखील वाटतं भरपूर लोकांना, तरी देखील तुम्ही सेवा करू शकता. कारण मनात येणं देखील त्या भगवंताची इच्छा असते, एवढं लक्षात घ्यायचं. आपण ही सेवा करायची आहे शुद्ध भावना ठेवून, शुद्ध अंतकरणापासून ही सेवा करायची आहे. ही सेवा खरं तर तुम्ही एकादशी पासून केली तर अतिशय उत्तम, किंवा आता एकादशी येतेच, रविवारीची एकादशी आहे, या एकादशी पासून म्हणजे रविवार, सोमवार आणि मंगळवार अशी 3 रात्रीची सेवा केली तर अतिशय उत्तम. कारण एकादशीच्या दिवशी देखील भरपूर लोक रात्री 12 वाजता ही सेवा करतात. तर तुम्ही या दिवसापासून सुरुवात करू शकता. नाही शक्य झालं रविवारी तर सोमवारी देखील एकादशी आहे, तर या दिवशीपासून देखील सुरुवात करू शकता. तुम्ही शनिवार, रविवार, सोमवार, किंवा नाही कधी भेटलं तर कोणत्याही बुधवारपासून तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता. अत्यंत दिव्य आणि प्रभावी आणि अनुभव सिद्ध, अनुभव देणारी ही सेवा आहे. याच्यातून मला काय अनुभव आला हे देखील मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेन. आता बघा, व्यंकटेश स्तोत्राची सेवा करायची तर कशासाठी करायची ही सेवा, काय होतं ही सेवा केल्यामुळे? आपल्या घरातली, आपल्या नशिबातली आपली जी काही गरिबी आहे, दरिद्री आहे, ती कमी होण्यास मदत होत असते. एक एक वेळेस असा अनुभव येतो की या सेवेमुळे संपूर्ण दरिद्री नष्ट झालेली आहे. 90 लाखाचे कर्ज देखील फिटलेले आहेत 5-6 महिन्यामध्ये. आता तुम्ही म्हणाल की फक्त सेवा करून फिटणार आहे का, कष्ट नाही करायचं? तर कष्ट तर करायचंच आहे, पण जे पैसा येण्याचे मार्ग मोकळे नव्हते, तुमचे बंद झाले होते, लक्ष्मी घरामध्ये टिकत नव्हती, नांदत नव्हती, घरामध्ये लक्ष्मीचा वास होत नव्हता, तर या सेवेमुळे तुमच्या घरामध्ये ती स्थिर राहायला सुरुवात होईल आणि लक्ष्मी घरामध्ये येण्याचे नवनवीन मार्ग खुले होतील. आणि त्याच्यातून तुमची जी काही दरिद्री आहे, कर्जबाजारी आहे, सगळं काही ज्या काही अडचणी आहेत त्याच्यातून तुम्ही बाहेर पडाल. इतकी दिव्य अशी ही सेवा आहे. 3 रात्रीची सेवा आहे, 3 दिवस आपण नक्कीच देऊ शकतो. भरपूर लोक भीती घालतात की या सेवेमुळे असा असा अनुभव येतो, असं दिसतं, हे दिसतं, ते दिसतं. तर काही देखील होत नाहीये, काही देखील होत नाही. बघा, आता मी ज्यावेळेस केलेली त्यावेळेस पहिल्यांदाच करणार होते, त्यामुळे मी घाबरलेलीच होते. पण काही सुद्धा होत नाही. आणि कधी कधी आपल्याला भास देखील होतात, आणि कधी झालंच तर ते महाराज आपली परीक्षा बघत असतात. आता सगळ्यात अगोदर बघूया आपण याचे नियम काय आहे. आता श्रावण महिना अत्यंत पवित्र महिना, पावन महिना सुरू आहे, त्यामुळे कोणी मांसाहार वगैरे करणारच नाही. पण या 3 दिवस तुम्हाला मांसाहारवर जे आहे ब्रह्मचर्याचं पालन तुम्हाला 3 दिवस करायचं आहे. आणि ही सेवा करताना रात्री 12 वाजता बरोबर आपल्याला सेवेला सुरुवात करायची आहे. तर संध्याकाळी रात्री देखील तुम्हाला सेवेला बसताना तुम्हाला आंघोळ करूनच बसायचं आहे. डोक्यावरून पाणी घ्यायचं आहे आणि मगच तुम्हाला बसायचं आहे. पण काय होतं, दिवसभर आपण काम करतो, वेगवेगळ्या ठिकाणी जातो, तर तिथे आपल्याला प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या पद्धतीचा भेटत असतो. आपले मित्रमैत्रिणी असतील किंवा धक्काबुक्की होते आता गर्दीमध्ये, तर अशा वेळेस पुढचा व्यक्ती कसा आहे ते आपल्याला माहिती नसतं, शिवता शिवत होते. त्यामुळे आपण देखील किंवा आपलं मन देखील, आपले शरीर देखील कुठेतरी शुद्ध करण्याची गरज असते. यासाठी संध्याकाळी आपल्या घरामध्ये आल्यानंतर तुम्हाला हातपाय स्वच्छ तुम्ही धुणारच आहात, पण या सेवेला बसताना तुम्हाला आंघोळ करूनच बसावं लागतं. या सेवेला सोहळं नेसावं लागतं. भरपूर लोक सोहळं नेसूनच बसतात. तुम्ही स्त्रियांनी साडी नेसावी किंवा पंजाबी ड्रेस तुम्हाला कम्फर्टेबल वाटतं अशामध्ये बसावं, मॅक्सीमध्ये वगैरे किंवा बसायचं नाही. पुरुषांनी सोहळं घालून बसायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला आता पूजा मांडणी कुठे करायची, तुमच्या देवघरासमोर केली तरी देखील चालणार आहे. एक चौरंग घ्यायचा आहे, चौरंगावरती निळ्या रंगाचा वस्त्र अंतरायचं आहे. या सेवेमध्ये निळा रंग खूप महत्वाचा आहे. निळ्या रंगाचं वस्त्र अंतरायचं आहे. त्याच्यावरती तुम्हाला बालाजी महाराजांचा फोटो ठेवायचा आहे.
ताई आमच्याकडे बालाजी महाराजांचा फोटो नाहीये, तर तुम्ही स्वामी महाराजांचा फोटो ठेवला किंवा दत्त महाराजांचा फोटो ठेवला तरी देखील चालणार आहे. महाराजांचा फोटो ठेवला किंवा मूर्ती ठेवली तरी देखील चालेल. मूर्ती असेल तर अभिषेक घालायचा आहे. आता पहिल्या दिवशी तुम्हाला मांडणी करायची आहे, त्यामुळे तुम्ही 11:30 वाजता आंघोळ करून या सेवेला सुरुवात करायची आहे. बसताना देखील तुम्हाला निळ्या रंगाचं आसन घ्यायचं आहे. तुमच्या शेजारी एक निळ्या रंगाचं आसन टाकायचं आहे, कारण शेजारी आपले महाराज येतील, दत्त महाराज येतील, बालाजी महाराज साक्षात तिथे प्रकट झालेले असतात आणि ते सेवेला उपस्थित असतात. यासाठी आपल्या शेजारी देखील एक आसन ठेवायला विसरायचं नाही. आता हे आसन ठेवल्यानंतर आपण देखील आसनस्थ व्हायचं आहे आणि आपल्याला ही सेवा करायची आहे. 3 वेळा आपल्याला पहिल्यांदा संकल्प सोडायचा आहे. संकल्प कसा घ्यायचा सगळ्यांना माहिती आहे. संकल्प घ्या, सकाळी घेतला तरी देखील चालेल, पूजा मांडणी करताना घेतला तरी चालेल. संकल्प फक्त पहिल्याच दिवशी घ्यायचा, रोज घ्यायचा नाही. 3 वेळा आचमन करायचं आहे आणि नंतर आपल्याला सेवेला सुरुवात करायची आहे. सेवेला सुरुवात करण्या अगोदर 12 वाजण्या अगोदर तुम्हाला 1 माळ गायत्री मंत्राची घ्यायची आहे. 1 माळ श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राची घ्यायची आहे. गायत्री मंत्र यासाठी आपल्या हातून दिवसभरामध्ये काही चुका वगैरे घडल्या असतील तर त्या धुवून जाव्यात, यासाठी आपल्याला 1 माळ गायत्री मंत्राची घ्यायची आहे. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ही गायत्री मंत्राची 1 माळ तुम्हाला घ्यायची आहे. बरोबर 108 वेळा बोलायची. श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राची 1 माळ घ्यायची आहे आणि बरोबर 12 वाजता तुमच्या तोंडातून व्यंकटेश स्तोत्र बाहेर पडायलाच हवं. आता व्यंकटेश स्तोत्र मराठीत बोलावं की संस्कृत मध्ये बोलावं, सगळ्यात उत्तम किंवा चांगलं कोणतं, जास्त प्रभावी कोणतं आहे? बघा दोन्ही देखील प्रभावी आहेत, पण मराठी व्यंकटेश स्तोत्र हे खूप मोठं आहे. तुम्ही रात्री 12ला बसलात तर तुम्हाला कमीत कमी सकाळी 4, 4:30 पहाटेचे होतात. तर एवढा वेळ बसण्याची कॅपॅसिटी तुमच्यामध्ये आहे का हे बघायचं आणि मग बसायचं. संस्कृतमध्ये छोटस आहे, 16 ओव्यांचं आहे. त्याच्यातील पहिल्या 8 ओव्या तुम्हाला 20 वेळा बोलायच्या आहेत आणि राहिलेल्या बाकीच्या ओव्या शेवटी 21व्या वेळेस बोलायचं आहे. 21 मंडळाचा आपल्याला करायचा आहे आणि हे तुम्हाला संस्कृत मधलं अर्धा ते पाऊण तास खूप झाला. संस्कृतमध्ये पठण करायला अर्धा ते पाऊण तास खूप झाला. त्यामुळे तुम्ही बघायचं आहे तुम्हाला कुठलं सोपं जाते. संस्कृत वाचता येत नसेल तर सारखं सारखं ऐका 2 दिवस आणि त्याच्या मागे पुटपुटण्याचा प्रयत्न करा, तुम्हाला ते नक्कीच पाठवणार आहे. संस्कृतमध्ये खूप सोपं आहे, काही देखील अवघड नाही. व्यंकटेशो वासुदेवं प्रद्युम्नोमित विक्रमः शंखशर्णो अनिरुद्धश्च शेषाद्रिपतिरेवचः जनार्दन पद्मनाभो व्यंकटाचलवासनः सृष्टिकर्ता जगन्नाथो माधवो भक्तवत्सलः. अशा पद्धतीने आपल्याला हे व्यंकटेश स्तोत्र कंप्लीट करायचं आहे संस्कृतमध्ये. आता 21 वेळा कसं काम करू, आमचं जमलिंग झालं तर काय करू? मग 2 वाट्या घ्यायच्या. 2 वाट्या घ्या किंवा प्लेट घ्या, त्याच्यामध्ये 21 नाणी घ्या, शेंगदाणी घ्या, बटणं घ्या, तुमच्या इच्छेने 21 काहीतरी 21 संख्येमध्ये काहीतरी एका वाटीमध्ये घ्यायचं. 1 वेळा बोलून झालं, 1 उचलायचं आणि रिकाम्या वाटीमध्ये टाकायचं. म्हणजे आपलं लक्ष देखील विचलित होत नाही, किती वेळा मोजलं काउंट करत बसण्याची देखील गरज नाहीये आणि आपलं 21 वेळा बरोबर पठण होऊन जातं. 21 वेळा 21 मंडळ आपल्याला करायचे आहेत. 21 वेळा व्यंकटेश स्तोत्र आपल्याला बोलायचं आहे. आणि हे झाल्यानंतर तुम्हाला जे आरती येत असेल ती आरती पठण करायची. जर बालाजी महाराजांची येत असेल तर ती करायची, नसेल तर युट्यूबला लावून द्या, नाही तर आपल्या गणपती बाप्पाची वगैरे 1-2 आरत्या करून नंतर आपल्याला झोपी जायचं आहे. बघा आता ही सेवा करत असताना काय काय होऊ शकतं किंवा काय होतं का? भरपूर लोकांना असं होतं की सापाचा फुटकरलेला आवाज येतो, त्यामुळे ते घाबरून मध्येच सेवा सोडून देतात. तर काही देखील होत नाही. दत्त महाराज, स्वामी महाराज, बालाजी महाराज आपली परीक्षा बघत असतात. आवाज आला म्हणून घाबरायचं नाही. कधी कधी दरवाजा ठोठवल्याचा आवाज, टकटक असा आवाज येतो, तो आपल्याला भास होत असतो. अगोदरच आपण घाबरलेलो असतो आणि त्याच्यात आणखी आवाज येतच राहिला की आपल्याला जास्तच घाबरायला होतं आणि आपण ती सेवा मध्ये सोडून देतो, झोपून जातो. तर असं करायचं नाही. जर चुकून जरी काही झालं, आपल्याला भीती वाटली, तर महाराजांना सांगायचं, महाराज मला हे सहन होत नाही आणि मला घाबरवू नका आणि माझ्याकडून ही सेवा निर्विघ्नपणे पार पाडून तुम्हीच घेणार आहात, त्यामुळे ही सेवा निर्विघ्नपणे पार पडू द्या आणि ही काही मला भास होत आहेत, हे भास नको होऊ द्या, असं होतं. त्याच पद्धतीने कधी कधी असं वाटतं की आपल्या आजूबाजूला कोणीतरी आहे किंवा अचानक सावली दिसते, त्यावेळेस देखील घाबरायचं नाही. साक्षात महाराज तिथे उपस्थित असतात आणि ते तुमची परीक्षा बघत असतात. कधी कधी असं वाटतं की आपल्या आजूबाजूला कोणीतरी चालत आहे, असा देखील भास होतो. या काही निगेटिव्ह शक्ती वगैरे नाही आहेत, ते साक्षात महाराज असतात तिथे, तुमची परीक्षा बघत असतात, एवढं लक्षात घ्या. कधी कधी असं होतंय महाराजांसाठी जे आसन आपण ठेवलेलं आहे त्या आसनावरती तुम्हाला काहीतरी पडलेलं किंवा नाणं वगैरे किंवा तुम्ही फुलंच टाकले नव्हते तिथे फुलं दिसतील,
असा देखील चमत्कार होतो. आणि तिथे पाण्याचा एक गडू देखील भरून ठेवायचा आहे, पाण्याचा तांब्या देखील एक भरून ठेवायचा आहे महाराजांसाठी. तुम्हाला पूजा मांडणीवरती तुम्हाला सांगितले कलश देखील तुम्ही ठेवू शकता, अर्धवटच पूजा मांडणी सांगितली. महाराजांची मूर्ती, फोटो, बालाजी महाराजांचा फोटो, कलश ठेवायचा आहे. तुम्ही पिवळ्या रंगाची कोणतीही मिठाई ठेवू शकता किंवा दूध साखरेचा नैवेद्य ठेवला तरी देखील चालेल, काही हरकत नाहीये. तुमच्या इच्छेने किंवा एखादी फळं ठेवली तरी देखील चालणार आहे. आणि पूर्ण सेवा होईपर्यंत तुपाचं निरंजन आपल्याला लावायचं आहे. ही सेवा होईपर्यंत ते निरंजन मालवणार नाही, विझणार नाही, याची दक्षता आपल्याला मात्र घ्यायची आहे. धूप, दीप, अगरबत्ती सुरू ठेवायची आहे. आपला दिवा विजू द्यायचा नाही, यासाठी एक्स्ट्राचं तूप आपल्या जवळ घेऊन बसायचं आहे या सेवेमध्ये. एवढी एक दक्षता आपल्याला घ्यायची आहे, काळजी घ्यायची आहे. कधी कधी दिव्यामध्ये महाराजांचं दर्शन होतं, जास्वंदाचं फुल तयार होतं, महाराजांची मूर्ती आपल्याला अचानक दिसू लागते, काही ना काहीतरी म्हणजे मोरपंख दिसू लागतो आपल्या पायावरती, पायाच्या बोटावरती किंवा हातावरती आपल्याला हळद उमटलेली दिसते. म्हणजे हा साक्षात अनुभवच आहे आपल्यासाठी. खूप सुंदर असे अनुभव येतात. आता माझा अनुभव सांगायचा म्हटलं तर मी व्यंकटेश स्तोत्राची सेवा केली होती तेव्हा खरं सांगायचं मी स्वतःच घाबरले होते. आणि पहिल्या दिवशी तर खूप घाबरले होते, पण दुसऱ्या दिवशी पण परत काही झालं नाही, तिसऱ्या दिवशी पण काही सेवा करताना मला काही झालं नाही. झोपले आणि झोपल्यानंतर साक्षात महाराज म्हणले, उठ, का झोपली आहेस, तुला माझा अभिषेक करायचा होता ना, उठ आणि कर माझा अभिषेक. म्हणजे पूर्ण झोपले देखील नव्हते, मी जागेच होते. असा का भास होतोय म्हणून मी डोळे उघडून बघितलं तर महाराजांची मूर्ती म्हणजे माझ्या डोळ्यासमोर दिसत होते की सिंहासन मोकळं आहे, महाराज साक्षात माझ्या पुढे उभे आहेत, की उठ आणि माझा अभिषेक कर. डोळे उघडून बघितले की महाराज तर सिंहासनावरती आहेत, मी पूजा मांडणी केली तिथे तर आहेत, आणि डोळे बंद केले की परत तोच आवाज यायचा. म्हणजे साक्षात त्यांनी त्यावेळेस माझ्याकडून ते अभिषेक करून घेतला होता, त्यांचे पाय धुवून घेतले होते. आणि इतका आनंद झाला होता. आणि मी दाखवण्यासाठी पूजा मांडणी की संपन्न झाली आहे म्हणून एक छोटासा व्हिडिओ करून मग झोपले होते. आणि सकाळी उठल्यानंतर तो व्हिडिओ पाहिला तर त्याच्यामध्ये महाराजांच्या खडावांचा आवाज स्पष्टपणे येत होता. आपण मला पहिल्यांदा वाटले की पंख्याचा आवाज येतोय, पण पंख्याचा आवाज एकसारखा येतच होता त्याच्यामध्ये, पण खडावांचा आवाज रेकॉर्ड झाला होता की जणू की तिथे कोणीतरी चालत आहे. अशा पद्धतीचा खूप सुंदर असा अनुभव होता. तो व्हिडिओ जर मला सापडला तर नक्कीच या व्हिडिओच्या शेवटी मी लावण्याचा प्रयत्न करेन. अशा पद्धतीने 3 रात्रीची अतिशय अनुभवसिद्ध दिव्य अशी ही सेवा आहे. यामुळे आपल्या जीवनातील दरिद्री 100% निघून जाण्यास मदत होत असते. लक्ष्मी येण्याचे मार्ग खुले होत असतात, कारण माता लक्ष्मीला भगवान विष्णूंची सेवा अत्यंत प्रिय आहे, एवढं लक्षात घ्या. आणि ही सेवा एकदा करून पहा, तुम्हाला नक्कीच मनशांती मिळेल, तुमच्या इच्छा नक्कीच पूर्ण होतील. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या निरुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.